हरे कृष्ण. प्रेक्षक हो, आपले गीता जीवनीमध्ये स्वागत आहे. भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 4, श्लोक क्रमांक 38. नहि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते तत्स्वयं योग संसिद्धः कालेनात्मनि विन्दति. भाषांतर: या जगात दिव्य ज्ञानासारखे विशुद्ध आणि उदात्त असे इतर काहीही नाही. असे ज्ञान म्हणजे सर्व सिद्धींचे परिपक्व फळ आहे. जो भक्तियोगाच्या आचरणामध्ये निपुण झाला आहे तो योग्य समयी स्वतःमध्येच या ज्ञानाचे आस्वादन करतो. तर प्रेक्षक हो, आतापर्यंत भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला दिव्य ज्ञान घेतल्यानंतर काय काय फायदे होतात याबद्दल सांगत होते आणि या श्लोकामध्ये ते या दिव्य ज्ञानाचे गुणगान करीत आहेत. उदाहरणार्थ, एखाद्याला त्याच्या बंगल्यासमोर छान बगीचा फुलवायचा असेल म्हणून तो काही रोपं आणतो आणि ती लावतो. परंतु त्या रोपांची काळजी कशी घ्यायची, माती कशी असली पाहिजे, खत किती प्रमाणात घातलं पाहिजे याबद्दल जर त्याला काहीच ज्ञान नसेल तर तो खूप कमी प्रमाणामध्ये या गोष्टी करेल किंवा अतिरेकही करू शकतो आणि त्यामुळे त्याची रोपं जळून जाऊ शकतात. म्हणून कोणतीही गोष्ट करण्याआधी त्या गोष्टीचं पुरेसं ज्ञान असणं आवश्यक आहे. म्हणून श्रीकृष्णांची भक्ती करण्यासाठीही पुरेसं ज्ञान असणं अपेक्षित आहे. म्हणून येथे जेव्हा आपण दिव्य ज्ञानाबद्दल बोलतो तेव्हा ते असते भक्तीचे ज्ञान. म्हणून येथे दिव्य ज्ञान म्हणजे तत्वांबद्दल, सिद्धांतांबद्दल, अध्यात्म ज्ञानाबद्दल चर्चा चालू आहे. हे सिद्धांत कोणीही आचरू शकता. हे दिव्य ज्ञान इतके महान आहे की हजारो जन्मांसाठी तपस्या, यज्ञ, शास्त्रांचे पठण, मोठ्या प्रमाणावर दान इत्यादी सर्व प्रकारच्या तपस्या केल्यानंतर हे उदय पावते. म्हणून हे दिव्य ज्ञान इतके सोपे नाही. मग आज आपल्याला हे दिव्य ज्ञान घेण्याची संधी मिळत आहे. तुम्ही ऐकत आहात, भगवद्गीतेचं ज्ञान आपण घेत आहोत. म्हणजे आपण पूर्वजन्मामध्ये खूप साऱ्या तपस्या, पुण्य, दान वगैरे केलेलं आहे आणि या दिव्य ज्ञानामुळे आपली आधीची सर्व पापकर्मांची फळं, पापकर्म करण्याची प्रवृत्ती नष्टही होत आहे. उदाहरणार्थ, रात्री 2 वाजता खूप अंधार आहे आणि आपण काहीतरी शोधत आहोत. तेव्हा आपण मोबाईलची लाईट लावतो. त्यानं दिसलं नाही तर आपण खोलीतील ट्यूबलाईट लावून बघतो. परंतु त्यानं बाहेरचा अंधकार मात्र नष्ट होत नाही. पण जेव्हा सूर्य उदय होतो, सूर्य पूर्णपणे प्रकाशित होतो, तेव्हा आतील आणि बाहेरील सर्व अंधकार नष्ट होतो. कृष्ण सूर्य सम माया हय अंधकार, जहा कृष्ण तहा नाही माया राधिकार. म्हणून भगवंत येथे दिव्य अशा भक्तिज्ञानाबद्दलच चर्चा करत आहेत. आत्मज्ञान, परमात्मा ज्ञान आणि आत्मसाक्षात्काराबद्दलचे ज्ञान हे सर्वात पवित्र ज्ञान आहे. ते आपल्या हृदयातील सर्व अपवित्रता नष्ट करू शकतात. उदाहरणार्थ, ज्याप्रमाणे सूर्य सर्वात पवित्र आहे, जरी तो अपवित्रतेच्या संपर्कात आला तरीही सूर्य ती अपवित्रता नष्ट करतो, पण तो स्वतः अपवित्र होत नाही. त्याचप्रमाणे हे दिव्य ज्ञान पवित्र आहे. ते सर्व अपवित्रता नष्ट करते. जन्मजन्मांपासूनचे आपल्या हृदयातील अनर्थ नष्ट करते. भौतिक इच्छा नष्ट करते. म्हणून दिव्य ज्ञाना इतके विशुद्ध आणि उदात्त इतर काहीही नाही. म्हणून चैतन्य महाप्रभू म्हणतात की हे दिव्य ज्ञान घेतल्याने हरे कृष्ण महामंत्राद्वारे आपला हृदयरूपी आरसा स्वच्छ होतो. उदाहरणार्थ, आपण जेव्हा जगन्नाथ रथ यात्रा बघतो तेव्हा त्यामध्ये भगवान जगन्नाथ, बलदेव आणि सुभद्रामाई त्यांच्या मंदिरातून जनतेला दर्शन देण्यासाठी रथामध्ये बसून बाहेर येतात आणि ते गुंडीच्या मंदिरामध्ये, म्हणजे जे मंदिर वृंदावनाचे प्रतिनिधित्व करते, त्या ठिकाणी जातात. परंतु प्रेक्षक हो, ही रथयात्रा सुरू होण्याआधी त्या गुंडीच्या मंदिराचे मार्जन म्हणजे स्वच्छता होत असते. यामध्ये चैतन्य महाप्रभूंनी उत्साहाने भाग घेऊन भक्तांना त्या सेवेचा खोल अर्थ समजावून सांगितला. त्याचप्रमाणे आपण गुंडीच्या मार्जनाप्रमाणे आपले हृदय शुद्ध, पवित्र अशा दिव्य ज्ञानाद्वारे जेव्हा स्वच्छ शुद्ध करू तेव्हा आपल्या पवित्र हृदयामध्ये भगवान श्रीकृष्णांचे आगमन होईल आणि हळूहळू आपण ते त्यांच्या सेवेद्वारे अनुभवूही शकू. अशा प्रकारे भगवंतांसंबंधीच्या ज्ञानाशिवाय या जगामध्ये कुठलेच ज्ञान श्रेष्ठ नाही, शुद्ध नाही, निर्मळ नाही. भौतिक संसारातील संपूर्ण ज्ञान हे अज्ञानच मानले जाते, कारण हे भौतिक ज्ञान आपल्याला भगवतधामी पोहोचवू शकत नाही आणि त्याने आपल्या हृदयामध्ये भौतिक इच्छाही आणखीन वाढतात आणि आपण पुन्हा पुन्हा या भौतिक जगात अडकतो.
अशा प्रकारे हे भौतिक ज्ञान म्हणजे दिव्य ज्ञानाबद्दलचे अज्ञान आपल्या बंधनाचे कारण ठरते. तसेच प्रेक्षक हो, या जगामध्ये सगळेजण स्वतःला स्वामी मानत असतात. जंगलात वाघ सिंह स्वतःला स्वामी समजतात. आपण एखाद्या गल्लीतून गेलो तर तिथे कुत्री भुंकतात, त्यांना वाटतं की तेच त्या गल्लीचे स्वामी आहेत. अशा प्रकारे प्रत्येकजण स्वतःला स्वामी समजतो. हीच माया आहे, हाच भ्रम आहे. ही मायाच आपल्याला अज्ञानात टाकते. अज्ञान म्हणजे बंधन आणि ज्ञान म्हणजे मोक्ष होय. प्रेक्षक हो, कृष्ण किंवा कृष्णांचं नाव किंवा श्रीकृष्णांची वाणी सर्व काही एक समान आहे. भगवतवाणी ही साधारण नाही. भगवतवाणी म्हणजे भगवद्गीता आहे. हे दिव्य ज्ञान आपल्या जीवनामध्ये पूर्ण प्रकाशाअंती सर्व अज्ञानाचा अंधकार दूर करते. आपण हे शरीर आहोत हे सर्वात मोठं अज्ञान आहे, तर आपण आत्मा आहोत हे दिव्य ज्ञान होय. म्हणून ज्ञान आपल्या मुक्तीचे आणि अज्ञान आपल्या भौतिक संसारामध्ये बंधनाचे कारण ठरते. परंतु भगवद्गीतेचं ज्ञान हे सर्व योगांचं फळ आहे. ते आपल्या मुक्तीचं कारण आहे. प्रामाणिक प्रयत्न करून शास्त्रांचं हे दिव्य ज्ञान घेऊन मनुष्य सिद्ध होतो, तेव्हा तो त्याच्या हृदयामध्ये हळूहळू या ज्ञानाचं आस्वादन करतो आणि आपण भगवंतांना समजू शकतो. अशा प्रकारे हे दिव्य ज्ञान म्हणजे भक्तिपूर्ण सेवेचे परिपक्व फळ आहे. उदाहरणार्थ, आपल्या घरामध्ये जर कोणी पाहुणे आले तर आपण दार उघडतो, त्यांचं स्वागत करतो, त्यांना बसवतो. पण आपण त्यांच्याच समोर बसून एकमेकांना केवळ पाहतच बसतो का? याने पाहुणचार होत नाही. पण जेव्हा आपण त्यांना काय हवं काय नको ते विचारतो, त्यांची सेवा करतो, तेव्हा तो पाहुणचार ठरतो. बरोबर? त्याचप्रमाणे जेव्हा आपल्याला ज्ञान मिळतं की भगवंत स्वामी आहेत आणि आपण त्यांचे दास आहोत, तेव्हा आपण भगवंतांचीही सेवा करतो. यालाच भक्ती म्हणतात. ऋषिकेन ऋषिकेश म्हणजे भगवंत स्वामी आहेत, आपल्या इंद्रियांचेही स्वामी आहेत. आपण आपल्या इंद्रियांद्वारे जेव्हा भगवान श्रीकृष्णांची सेवा करतो, तेव्हा त्याला भक्ती म्हणतात. आणि या भक्तीद्वारे आपण हे दिव्य ज्ञान आस्वादित करू शकतो. याने भगवंतांच्या सेवेमध्ये वाढ होते. सेवा वाढली की ज्ञान वाढतं, ज्ञान वाढलं की सेवा वाढते, परिपक्व होते आणि याचे आस्वादनही वाढते. आणि मग हळूहळू भक्तीमध्ये पुढे जात जात आपण भक्तीमध्ये दृढ होऊन आपले भगवंतांबद्दलची रुचीही वाढते. म्हणून आपण जेवढ्या समर्पित भावनेने गुरु आणि श्रीकृष्णांचा आश्रय घेऊ, तेवढ्याच प्रमाणात या अनुभवित अशा दिव्य ज्ञानाचे आस्वादन करू शकू. त्यांच्या लीलांच्या श्रवणाने, हरिनामाच्या कीर्तनाने भगवंतांबद्दल भाव जागृत होईल, भक्तिभाव जागृत होईल. हाच दिव्य ज्ञानाचा वास्तविक भाव आहे. प्रेक्षक हो, या भक्तीच्या ज्ञानाशिवाय काहीच नाही. हे ज्ञान मनुष्याला पवित्र करतं. दिव्य ज्ञान हृदय प्रकाशित आणि मग त्या दिव्य ज्ञानाने हृदय प्रकाशित होते. हे दिव्य ज्ञान आपले अनर्थ, अज्ञानाचा अंधकार दूर करते. हृदय स्वच्छ होते. मग माया, अज्ञान, अंधकार काहीच राहत नाही. तेव्हा त्या हृदयामध्ये कृष्ण प्रेम उदय पावते. कलियुगाचा युगधर्म आहे हरी नाम संकीर्तन. तरीही श्रील प्रभुपादांनी श्रीमद भागवतम क्लासची सुरुवात केली की ज्यामध्ये आपण जप कसा करायचा इत्यादी साधनेबद्दल महत्त्वाचं ज्ञान घेऊ शकतो. नाही तर मग आपण युगधर्माचं पालन तरी कसं काय करू शकलो असतो. म्हणून आध्यात्मिक ज्ञान हे नेहमीच महत्त्वाचं असतं. दिव्य ज्ञान घेतल्याने मनुष्यामध्ये दैविक गुण प्रकट होतात आणि मग आपण भगवंतांची सेवा, भक्ती करण्यासाठीही योग्य बनतो. अशा प्रकारे भक्ती करणं सोपं आहे. रोज मनापासून अपराधरहित होऊन प्रामाणिकपणे हरिनामाचा जप केल्याने, भगवद्गीतेचे रोज अध्ययन केल्याने हे शक्य होते. केवळ आपण ते केलं पाहिजे. कारण प्रत्येक जण या संसारामध्ये शांतीने राहू इच्छितो, सुख प्राप्त करू इच्छितो. परंतु ती शांती आपण बाहेर दुसऱ्या व्यक्तीमध्ये, वस्तूमध्ये शोधत आहोत. कदाचित आपण त्यांच्याशी बोललो तर आपल्याला शांती मिळेल. कदाचित ही नोकरी मिळाली तर मी समाधानी होईल. इतकं धन मिळालं तर मला शांती मिळेल. अशा प्रकारे आपण बाहेर शांती शोधत असतो. परंतु शांती बाहेर नाही तर आपल्या आतच आहे. त्यासाठी आपण दिव्य ज्ञानाचा आधार घेणं गरजेचं आहे. मग आपल्याला शांती, समाधान बाहेर शोधण्याची गरज पडणार नाही. मग आपण झोपडीत राहू की एखाद्या मोठ्या महालात. चैतन्य चरितामृतामध्ये कृष्णदास कविराज गोस्वामी म्हणतात, भुक्ती मुक्ती सिद्धी कामी सकली अशांत. म्हणजे ज्याला कोणाला या जगामध्ये भोग घेण्याची इच्छा आहे तो अशांत आहे. ज्याला मुक्ती हवी आहे म्हणजे काहीतरी हवस आहे तोही अशांत आहे. आणि ज्याला वेगवेगळ्या प्रकारच्या सिद्धी मिळवायच्या आहेत तोही अशांत आहे.
म्हणजेच जोपर्यंत आपल्याला कोणत्याही गोष्टीची हवा असते तोपर्यंत आपण अशांत असतो. कृष्ण भक्त निष्काम अथ एव शांत. जेव्हा आपण श्रीकृष्णांची भक्ती करतो तेव्हा श्रीकृष्ण आपल्या हृदयामध्ये परिपूर्णता देतात, समाधान देतात, शांती देतात. केवळ कृष्ण भक्तच निष्काम होऊ शकतो आणि म्हणून तो शांतही होऊ शकतो. उदाहरणार्थ शुकदेव गोस्वामी भौतिक इच्छांपासून मुक्त होते आणि म्हणूनच ते शांत होते, समाधानी होते. आणि म्हणूनच त्यांचे गुरु व्यासदेवांनी त्यांना सर्वात मोठी विद्या म्हणजेच श्रीमद भागवतमचे ज्ञान दिले. अशा प्रकारे भगवंतांबद्दलच्या श्रवणाने, हरिनामाच्या जपाने, कीर्तनाने, सेवेने मिळालेल्या दिव्य ज्ञानामुळे आपल्या मनातील शांती कधीही दूर होत नाही. आणि हेच तर आपल्याला हवं आहे. पण आपल्या मनामध्ये जर थोडी जरी अशांती असेल तर त्याचं कारण आहे की आपण दिव्य ज्ञान पूर्णपणे घेतलेलंच नाही, त्या दिव्य ज्ञानाचा आश्रयच घेतलेला नाही. भौतिक इच्छा अजूनही आहेत, ताणतणावही आहेत की ज्यामुळे मनुष्याला शांत झोपही लागत नाही आणि म्हणून तो अशांत आहे. त्याचप्रमाणे प्रेक्षक हो आपला दृष्टिकोन आपल्या आतून बनत असतो. म्हणून जेव्हा आपण दिव्य ज्ञानामध्ये स्थित होतो तेव्हा स्वतःच्याच ठायी शांतीचा अनुभव घेऊ शकतो आणि त्याच आध्यात्मिक दृष्टीने जगाकडे बघतो तेव्हा आपल्याला सर्वत्र शांती मिळते. उदाहरणार्थ जेव्हा एखाद्या मनुष्याला कावीळ होते तेव्हा त्याचे डोळे पिवळे पडतात, त्यामुळे त्याला सगळं जग पिवळंच दिसतं. किंवा एखाद्याने जर काळा चष्मा घातला तर त्याला सगळं जग काळं दिसतं. पण ज्याची दृष्टी दिव्य ज्ञानाद्वारे स्वच्छ झालेली असते त्याला सर्व जग स्वच्छच दिसतं. म्हणून आपण स्वतः हे दिव्य ज्ञान घेऊन भक्ती करून इतरांना भगवंतांबद्दल प्रचार केला पाहिजे. त्याने आपण शांती प्राप्त करू. पूर्ण विश्वामध्ये शांती हवी असेल तर सर्वांनी भगवंतांवर प्रेम केलं पाहिजे. भगवंतांबरोबरच्या आपल्या संबंधाला समजून घेतलं पाहिजे. शांती, समाधान मिळवण्याचा इतर कोणताही उपाय नाही. भगवद्गीतेमध्येही हेच सांगितलेलं आहे. हे ज्ञान आणि शांती यांची परिणती कृष्ण भावनेमध्ये होते आणि भगवद्गीतेचाही हाच अंतिम उद्देश आहे. म्हणून प्रेक्षक हो, जीवनात आनंदी राहण्यासाठी आपण शांतीचे कारण असणाऱ्या दिव्य ज्ञानाला स्वीकारले पाहिजे आणि भगवंतांच्या भक्तिपूर्ण सेवेचे परिपक्व फळ चाखले पाहिजे. पुढील भागात आपण भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायातील पुढील श्लोकांवर मनन करू. दिव्य ज्ञानामध्ये स्थित होऊन शांतीचा अनुभव घेऊयात आणि कृष्ण भावनेद्वारे तो सर्वांमध्ये वितरित करूयात. धन्यवाद. हरे कृष्ण.